मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे आहे 1 किलो मैदा. त्याच्यामध्ये मी टाकले जिरा, अजवाईन आणि नमक आणि याला छान असं मिक्स करायचं आहे. मी बनवत आहे कटोरी चाट. त्यासाठी हे कटोरी बनवण्यासाठी हे मैदा मी घेतलेला आहे. आता याला छान असं आपल्याला घट्ट आपण शंकरपाळ्याला जसं मळतो तसं याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्याला हे घट्ट पीठ मळलेलं आहे. आता इथे घेतलेलं आहे मी छोट्या कढईमध्ये तेल. आता याला छान असं आपल्याला उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे घेतली आहे मी ही छोटी कटोरी. आता याला आपल्याला पुरी लाटून ह्या कटोरीच्या पाठीमागं असं आपल्याला चिटकवायचे आहे. तर आपण आता पुरी लाटायला सुरुवात करू. तुम्ही बघू शकता मी पुरी लाटून ही बघा अशी उलटी करून ठेवलेली आहे. ही आपली कटोरी. आता हे पुरीला असं कट करून ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये छोटे छोटे स्पोक तयार करायचे असे. ते स्पोकच्या चम्मचने असे आपल्याला काटेने छेद करायचे आहे. छेद याच्यासाठी करायचे की ही पुरी आपली फुगली नाही पाहिजे, अशी छान अशी कडक झाली पाहिजे. त्याला सगळीकडून आपल्याला असे छेद करायचे आहे. आता बघू शकता तुम्ही छान असं आपलं तेलही तापलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ही कटोरी अशी तेलामध्ये टाकायचं. पण टाकताना तुम्ही एकदम हळू टाका, कारण काय तेल आपलं गरम असतं. तर तुम्ही थोडं सावधानपूर्वक हे तेल टाका. याला छान असं दोन्ही बाजूने आपल्याला गोल्डन करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली कटोरी निघली आहे. आता याला आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं गोल्डन लावून आतून बाहेरून असं करायचं आहे. बघू शकता आपली कटोरी किती सुंदर अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे. आता आपण करू चाट. बघू शकता किती सुंदर अशा कटोऱ्या गोल्डन ब्राऊन आपल्या झालेल्या आहे. आता आपण करू प्लेटिंग. तर सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत चना चाट. तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला चना चाट टाकायचा आहे सगळ्या याच्यावर. त्याच्यासोबत आपल्याला टाकायचं आहे हिरवी चटणी. बघू शकता ही पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे. त्याला पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी साखर अशी पिसली होती. बघू शकता सोबत टाकायचं आहे आपल्याला छान असं दही. बघू शकता दहीकडे आपल्याला दही टाकायचं आहे. त्यासोबत आपल्याला टाकायचं आहे शेव. त्यासोबत टाकायचं आपल्याला कांदा, थोडीशी कोथिंबीर, परत थोडीशी वरून शेव आणि अनारदाना. तुम्ही बघू शकता आपली ही कटोरी चाट एकदम रेडी आहे. वरून थोडंसं परत दही आपण टाकू आणि ही शेव आणि थोडी परत अनारदाना. तर तुम्हाला ही माझी कटोरी चाट कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा शिल्पास किचनला.